रत्नाकर औसेकर न्यूजची भावपूर्ण श्रद्धांजली। मी कल्पना केली रत्नाकर औसेकरनी की ईश्वर राठोडला काय वाटत असेल त्यांच्या आत्म्याला। बोलतायत ईश्वर राठोड, मेहुल अरे काय केलंस मेहुल, अरे मेहुल तू काय केलंस मेहुल, अरे अख्खा लातूर हळहळतोय रे मेहुल, अख्खा लातूर हळहळतोय। काय बुद्धी सुचली तुला? आज हजारो लोकांचे जीव वाचवण्याचं तुला मी एक प्रकारे हे धनुष्य बाण तुझ्या हातात दिला होता। शिवधनुष्य दिलं तर मी तुझ्या हातात की तो हजारो लोकांचे प्राण वाचवावे म्हणून एमजी हॉस्पिटल तू चालवावं। अरे मेहुल, आता आता ह्या हजारो पेशंटनी कुणाकडे बघायचं रे मेहुल? मेहुल का केलं रे मेहुल? अत्यंत चुकीचं केलास। थोडा सुद्धा विचार केला नाही की हा ईश्वर राठोडनं डॉक्टर ईश्वर राठोड म्हणून नाव कमवायला काय केलं नाही आयुष्यामध्ये। माझ्या आयुष्याची 50 वर्ष मी या लातूरकरांची सेवा केली, गोरगरिबांना मदत करण्याचं काम केलं, अनेकांना सहकार्य केलं, कधी कोणाला पैशासाठी कधीही नाही अडवलं, अनेकांचे मोफत इलाज केले। आणि मेहुल, याच पावलावर पाऊल ठेवून तुझी वाटचाल पाहून मी सुद्धा स्वर्गामध्ये आनंदित होतो रे। मला आनंद वाटायचा। एमजी हॉस्पिटल पुन्हा भरायला लागलं, एमजी हॉस्पिटलमध्ये पुन्हा गर्दी यायला लागली, पुन्हा तू ईश्वर राठोडचं नाव अजरामर करत होतास। आणि तुलाच काय आठवलं? एवढा असा कोणता तुझ्यात मानसिक त्रास तुला झाला? असा कोणता तुला त्रास झाला? अरे पण थोडा तरी विचार करायचा की तुझ्या जीवावर अनेक पेशंट्स आज स्वतःचं आयुष्य जगतायत। त्यांना वाटतं की मला काही काळजी करायची गरज नाही, माझ्या पाठीशी ईश्वर राठोडचा मुलगा, डॉक्टर ईश्वर राठोडचा मुलगा मेहुल राठोड माझ्या पाठीशी आहे। मी कशाला काळजी करू? मला काही जरी झालं तर मला माझा मेहुल राठोड डॉक्टर वाचवेल। ही भोळी भाबडी आशा हजारो पेशंटच्या मनामध्ये आहे। अरे वाऱ्यासारखी बातमी पसरली। आणि एवढी काय घाई झाली होती तुला? एवढी काय घाई झाली होती तुला मेहुल? मेहुल अरे स्वर्गामध्ये सुद्धा माझे अश्रू ढळतायत रे मेहुल। कारण मेहुल, ज्या कामासाठी मी तुला हा विडा उचलायला सांगितला होता, तुला डॉक्टर बनवलं, तुला शिकवलं, तुझे हट्ट पुरवले, तुझे प्रत्येक हट्ट मी पुरवले मेहुल। तू म्हणशील तेच केलं, तू म्हणशील तेच केलं। कशासाठी? मला वाटायचं तू लातूरमध्ये यावं, एमजी हॉस्पिटल चालवावं, ईश्वर राठोडचं नाव मोठं करावं। आणि मेहुल तू करत पण होतास। तुझ्या स्वभावाचं अनेक पेशंट आता हळहळत आहेत। वाऱ्यासारखी लोक एमजी हॉस्पिटल समोर जमलेली आहेत। शेकडो लोक आज तिथं ठाण मांडून बसली की असं का झालं, एकमेकाला विचारतायत की मेहुल राठोडने असं का केलं। कारण काही असो मेहुल, पण हे असं तू करायला नको होतं। या लातूरकरांना एक चांगला डॉक्टर म्हणून तुझ्या नावाने मिळणार होता, तुझं नाव वाढत होतं, खेड्यापाड्यापर्यंत लोक तुझ्या नावाची स्तुती करत होते, प्रत्येक ठिकाणी तुझ्या स्वभावाचं कौतुक करत होते। कोणी सांगायचं की आत्ताच मेहुल सर आले, आमच्याकडून ही वस्तू घेऊन गेले, खूप छान बोलले, ईश्वर राठोडचं नाव काढलास बाळा। मला इतकं छान वाटायचं स्वर्गामध्ये सुद्धा की माझा मेहुल ईश्वर राठोडचं नाव वाढवतोय। पण आज जी वाऱ्यासारखी बातमी पसरली की आत्महत्या आत्महत्या आत्महत्या, अरे असं काय तुझ्यावर प्रेशर आलं? तुला असं कोणतं टेन्शन आलं मेहुल? अरे मला माझ्या स्वप्नात येऊन मला भेटायचं, मला सांगायचं की पप्पा मला असा त्रास आहे,
अरे मेहुल, मी तुझ्या स्वप्नात येऊन तुला तुझं समाधान केलं असतं, पण सांगितलं असतं की बाळ मेहुल, हे टोकाचं पाऊल उचलू नको. यामध्ये लातूरच्या वैद्यकीय क्षेत्राची फार मोठी हानी आहे. तुझ्या हातातून अनेक मुलं घडत होती. तू सुंदर लेक्चर देत होतास. तू अनेक रुग्ण सेवा करत होतास. अनेकांना मदत करत होतास. अरे, कुणी अपंगाचा कार्यक्रम घेतला तर त्याला ताबडतोब व्हीलचेअर मोफत देण्याचं काम तू केलेलं आहेस. त्यावेळेस माझी छाती भरून आली, माझं मन भरून आलं. अरे, माझा हा मेहुल माझ्या पावलावर पाऊल ठेवून समाज कार्य करतोस. तुझ्या अंगात धार्मिक वृत्ती होती. तुझ्या अंगात माणुसकी होती. तू एक चांगला माणूस म्हणून एक सुंदर नाव, असं सगळं जिकडं तिकडं लोक तुझ्या नावानं स्तुती करत होते. प्रत्येक जण हळहळतोय, प्रत्येक जण हळहळतोय, प्रत्येक जण म्हणतोय, अरे डॉक्टर ईश्वर राठोडच्या मुलांना असं करावं का केलं असेल बरं. मग आता जर डॉक्टरच असे करायला लागले तर सामान्य माणसाने कसं जगायचं. म्हणजे मेहुल, तू थोडा सुद्धा विचार केला नाहीस की तुझ्या माघारी त्या लेकराचं बाळाचं काय होणार, तुझ्या माघारी तुझ्या परिवाराचं, तुझ्या आईचे काय हाल होणार आहे, तुझ्या मागे तिच्या मनावर किती आघात होणार आहे. अरे, मी ईश्वर राठोड म्हणून जे नाव कमवलं, पण मला परमेश्वरानं वेळीच बोलवलं. असा घातक रोग झाला, मी स्वतःला नाही वाचवू शकलो मेहुल. पण मेहुल, मला तुझ्याकडून खूप अपेक्षा होती. मी गेलो, संपूर्ण लातूर शहरात चर्चा सुरू झाली की आता ईश्वर राठोडचा दवाखाना बंद पडणार, मुलगा नाही चालवणार. पण तू आलास, MG हॉस्पिटल पुन्हा थाटात त्याचं नूतनीकरण केलास, अनेकांच्या एंजिओप्लास्टी केलास, अनेकांना महात्मा फुले योजनेतून मोफत ऑपरेशन करण्याचं काम तुझ्या हातानं घडलं. कितीतरी लोकांचं पुण्य तू वाटून घेतलं. अनेक गोरगरीब माणसांना तू सल्ला देत होतास की तुमच्याकडे जर आयुष्यमान कार्ड असेल तर तुम्ही त्या योजनेचा फायदा घ्या. अरे, काय सांगायचं. कधी विचार केला नाहीस मेहुल तू की माझ्या सरकारचे पैसे मला येतील किंवा नाही, पण त्या गरजू पेशंटची एंजिओप्लास्टी करण्याचं काम तुझ्या हातानं झालं. अशी लोक आता चर्चा करायला लागलेले. मेहुल, हे टोकाचं पाऊल तू का उचललास मेहुल. काही गरज नव्हती रे. अरे, हा क्षणाचा राग, क्षणाची नाराजी, पण आयुष्याची बर्बादी. आता तुझ्यामुळं MG हॉस्पिटलमध्ये जे काही 60-70 लोक, 100 लोक काम करतात, अरे त्यांच्या संसाराची काळजी आता कोण करणार आहे. अरे, लेकरासारखं जपलास तू या स्टाफला. प्रत्येक स्टाफच्या सुखदुःखात तू मिसळत होतास. कुणाच्या अडचणी, कुणाच्या आर्थिक अडचणी, कुणाच्या घरी लग्न कार्य, प्रत्येक ठिकाणी तू जात होतास. आणि ईश्वर राठोडचा मुलगा आला म्हणून लोक प्रेमानं तुला मिठी मारत होते. मेहुल, तू अत्यंत चुकीचं केलेलं आहेस. मेहुल, यामध्ये हानी कुणाची झाली आहे. यामध्ये हानी जे हजारो पेशंट ईश्वर राठोडच्या नावानं आज जीवन कंठतात, जीवन जगतात, त्यांना आधार गेल्यासारखा वाटणार आहे, त्यांना तू निराधार केलास. आणि मेहुल, माझ्याकडे याची एवढी घाई का केलास रे बाळा. तुला अजून 5-50 वर्ष त्या ठिकाणी लातूरकरांची, तर संपूर्ण जिल्ह्यातल्या लोकांची सेवा करायची होती. अनेकांच्या एंजिओप्लास्टी करायच्या होत्या, अनेकांचे हार्ट ऑपरेशन करायचे होते. तू एक चांगला हृदयरोग तज्ञ म्हणून सगळीकडे तुझं नाव गाजत होतं. आणि आज तू उचललेलं हे टोकाचं पाऊल, अरे सामान्य माणूस सुद्धा हळहळतोय. त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. बघितलंस का MG हॉस्पिटलच्या समोर गर्दी किती जमली आहे. हे फक्त ईश्वर राठोडच्या प्रेमामुळं, हे फक्त मेहुल राठोडच्या प्रेमामुळं, हे फक्त राठोड परिवाराच्या प्रेमामुळं. आणि मेहुल, काय सांगणार आहे त्यांना. कुठे गेले डॉक्टर म्हणून सांगणार आता सर्वजण. बघ काय केलं.